नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, ह्या व्हिडिओला मी एक शीर्षक दिलेलं आहे, गेला आदूबाळ कुणीकडे. एक गाणं आहे बघा, पाणीचं पाणी चहूकडे, गेला माधव कुणीकडे. याच्यावरूनच हे मी शीर्षक ठेवलं आहे. राजकारण राजकारण चहूकडे, राजकारण चहूकडे, गेला आदूबाळ कुणीकडे. आता राजकारण होते बघा, त्यांचे पिता म्हणजे आदित्य ठाकरे यांचे पिता. आदूबाळ म्हणजे कोण? आदित्य ठाकरे यांचे पिताश्री त्या मुंबऱ्याच्या एका शाखेसाठी तिकडे आंदोलन करायला गेले. ते केवढं मोठं युद्ध त्यांनी छेडलं होतं मुंबऱ्याला जाऊन बघा. आणि त्यावेळेला आदूबाळ त्यांच्यासोबत नव्हते, जे त्यांच्या सावलीप्रमाणे असायचे, आपल्या पिताच्या सावलीसारखे त्यांच्या मागे मागे असायचे, त्यांच्यासोबत असायचे. ते आदूबाळ तिथे सुद्धा नव्हते. आणि असे बरेच कार्यक्रम आता झालेत या काही दिवसात. त्या कार्यक्रमामध्ये आदूबाळ दिसले नाहीत, त्यांची उपस्थिती दिसली नाही. बाकीचे सगळे उद्धव ठाकरे यांचे चमचे दिसत होते, त्यांचे हुजरे दिसत होते, लाळघोटे दिसत होते, पण त्यांचे युवराज दिसत नव्हते, त्यांचे सुपुत्र दिसत नव्हते. त्याचे कुठल्या तरी खटकलं, म्हणून मी हा शीर्षक ठेवलं की आदूबाळ गेले कुठे. आता त्यांना शोधायला हवं. इतपत वेळ आली. ते निलेश राणे यांनी म्हटल्याप्रमाणे तर ते परदेशात तर निघून नाही गेलेत ना. निलेश राणेंनी म्हटलं होतं की आता हे परदेशात पळतील. ज्यावेळी त्यांच्यावरती आरोप झाले आहेत, कोर्टात एक पिटिशन दाखल केलेली आहे. कोणी दाखल केली आहे तर रशीद खान ह्या एका व्यक्तीने आणि निलेश ओझा अशा दोघांनी एक पिटिशन दाखल केली आहे. कोणाच्या विरोधात? तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी हे केलं आहे, आरोप कोणते आहेत तर दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली म्हणून. आणि त्यांनी काही पुरावे दिले आहेत. नुसतं पिटिशन दाखल नाही केलं आहे, तर पुरावे सुद्धा दिलेले आहेत. आणि ह्याला घाबरून उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, आदूबाळ धावत पळत पोचाला पाय लावून कोर्टात गेलेत. आणि कोर्टात त्यांनी एक पत्र दाखल केलं. कोर्टाला एक कळकळीची विनंती केली न्यायालयाला की माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय, माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही निर्णय देऊ नका. मित्रांनो, सामान्य गोष्ट आहे. कोर्ट, न्यायालय, तिथे बसलेले जज, न्यायाधीश एकाचीच बाजू ऐकून न्याय देतात का? तर नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी त्या तक्रारीमध्ये, त्यांनी जो तक्रार केली आहे त्याच्यामध्ये त्या रशीद खानने आणि त्या निलेश ओझाने असं म्हटलं आहे की यांना ताबडतोब न्यायालयीन कोठडीत ठेवा, त्याला अरेस्ट करा, असं त्यांनी मागणी केलेली आहे. याचा अर्थ त्यांनी मागणी केली आहे, न्यायालयाने त्यांना उठले आणि त्यांना पकडा म्हणून, धरा, अरेस्ट करा म्हणून असं नाही सांगू शकत. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. त्याच्यासाठी वकिलाची सुद्धा हे घ्यायची ओपिनियन त्यांचं घ्यायचं गरज नाही. वकिलाचंही मार्गदर्शन घ्यायची गरज नाही. सामान्य गोष्ट आहे. जर एखाद्या सरकारने, एखाद्या राज्याच्या सरकारने किंवा केंद्र सरकारने जर तसं मागणी केली असेल तर एक गोष्ट वेगळी आहे. हा मोठा गुन्हेगार आहे, तर ह्याला पहिलं तुम्ही पकडण्याचे, धरण्याचे, अरेस्ट करण्याचे वॉरंट जाहीर करा. असं जर केलं असतं किंवा एखाद्या संस्थेने म्हणजे पोलीस खात्याने किंवा ईडीने किंवा आणखीन कोणी, तर गोष्ट वेगळी आहे. तरीसुद्धा समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाते.
आणि मगच त्याला न्यायालयीन कोठडी किंवा तुरुंगवास दिला जातो. पण आदूबाळ घाई गडबडीने बुचाला पाय लावून धावत गेले आणि त्याने आपला एक पत्र, एक याचिका दाखल केली. एक याचिका दाखल केली. तुम्ही विचार करा, याचा अर्थ काय होतो माहिती आहे? सरळ त्याने हे मान्य केलं आहे की हा गुन्हा झालेला आहे आणि या गुन्हा होण्यासाठी कारणीभूत मी आहे, हे त्याने मान्य केलेलं आहे. चोराच्या मनी चांदणे, जे मनी वसे तेच स्वप्नी दिसे. आणि हीच नेमकी गोष्ट आदूबाळाने केलेली आहे. पहिल्या दृष्ट्या हेच सिद्ध होते की आदूबाळ घाबरून भयभीत होऊन, आणि ह्याच्यापूर्वी नितेश राणे त्यांचे पिता नारायण राणे यांनी आरोप केलेत, त्यावेळी आदूबाळ धावत नाही गेलेत. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपले विषयसुद्धा मांडले नाहीत, वक्तव्यसुद्धा समोर ठेवलं नाही, आपले विचारसुद्धा मांडले नाहीत. आणि आता तर ते अगदी कोर्टापर्यंत गेले धावत. याचा अर्थ काय आहे की ते आता घाबरलेले आहेत. कारण आता जी चौकशी होणार आहे ती त्या दिशेच्या नुसार, ती वास्तविक आता चौकशी होणार आहे आणि आपण अरेस्ट होणार आहोत, आपण जेरबंद होणार आहोत, याची त्यांना आता भीती वाटायला लागली. म्हणून ते धावत पळत गेले. पण ते तिकडे दिसले नाहीत आपल्या पित्यासोबत. कुठे एवढा मोठा युद्ध छेडलं होतं त्यांनी ठाण्यात जाऊन, मुंबऱ्यामध्ये एका शाखेसाठी, क्षुल्लक गोष्टीसाठी. त्याच्यासाठी बाळासाहेबांचा एक शिवसैनिकच पुरेपूर होता. म्हणजे बाळासाहेब असते तर, आता नव्हे. आता यांच्यासोबत शिवसैनिक नाही आहे, उभाटा सैनिक आहे. शिवसैनिक केव्हा सोडून गेलेले आहेत. जर बाळासाहेब असते तर त्यावेळेला अशी जर घटना घडली असती तर एक सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा ही गोष्ट साध्य केली असती. त्याच्यासाठी बाळासाहेब सोडा, नेते सोडा, तिथला एक शाखा प्रमुख सोडा, एक सामान्य शिवसैनिक. आज वेळ काय आली आहे उद्धव ठाकरेंवरती, एका शाखेसाठी त्यांना आपला दरबार, आपला राजमहाल, आपला राजवाडा सोडून ठाण्याला उन्हातान्हातून जावं लागलं. आणि कोणाला सोबत घेऊन? तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड. ते आता त्यांच्यासोबत जाण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. ते त्यांच्यासोबत म्हणजे उभाटामध्ये लवकरच सामील होतील असं वाटायला लागलं आता मला. असो, त्यांची मर्जी. कोणी कुठे जावं, कोणी कोणाला समर्थन करावं, कोणी कोणाचा झेंडा मिरवावा, त्याची मर्जी. पण मला एक कळकळीची विनंती आहे. कोणाला? तर आदित्य ठाकरेला. ते आता नुकतंच राजकारणात आलेले आहेत. त्यांनी एक मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, आता एक आमदार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर बाळासाहेबांनी जे करून ठेवलं आहे, जे बनवून ठेवलेली त्यांची इज्जत होती, बाळासाहेबांचे ज्यांना जो मान सन्मान होता तो अबाधित ठेवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी आजही त्यांना एक संधी आहे. भले आता ती शिवसेना त्यांच्या हातातून निघून गेलेली आहे. ती संघटना जी त्यांच्या आजोबांनी उभी केली होती, म्हणजे एकट्या आजोबांनी नव्हे तर तमाम शिवसैनिकांनी मिळून आजोबांना बरोबर घेऊन आजोबांच्या नेतृत्वाखाली ती संघटना उभी केली होती. हे तमाम शिवसैनिक आता त्यांना सोडून गेलेले आहेत. आता त्यांच्यासोबत आहेत तर उभाटा सैनिक आहेत. तर त्या उभाटा सैनिकांना बरोबर घेऊन त्यानं आपलं कर्तृत्व, आपली लायकी, आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. एवढ्यासाठी की जर त्याने ते केलं, कर्तृत्व सिद्ध केलं, तर बाळासाहेबांची गेलेली जी इज्जत आहे, घालवलेली जी इज्जत आहे, त्यांच्या पिताश्रीने चुकीचे निर्णय घेऊन, चुकीचे मार्ग स्वीकारून ती परत मिळवता येईल. म्हणजे जे मुलांनी घालवलं ते नातवाने मिळवलं असं म्हणता येईल. आता जे तुमच्यावर आरोप होत आहेत ते झाकोळले जाणार नाही आहेत. तुम्ही केलेले गुन्हे झाकोळले जाणार नाही आहेत, ते बाहेरच येणार, त्याचा निकाल लागणारच. जर तुम्ही गुन्हा केला आहे, जर झाला असेल तुमच्याकडून गुन्हा, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार, ती शिक्षा भोगावीच लागणार.
ते आपण नाकारू शकत नाही आहे. पण एक गोष्ट घडू शकते, ती म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. जर तुम्ही वाल्या झाला असाल असाल नसाल तुम्हाला माहिती, आणि आता ते न्यायालयामध्ये सिद्ध होईल. पण तुम्ही जी कृती केली, धावत पळत गेलात, याचिका दाखल केलीत, तुमचं म्हणणं पत्राद्वारे कळवलं न्यायालयाला, त्यावरून हेच सिद्ध होते की तुम्ही गुन्हा केलेला आहे. आता तो किती गंभीर स्वरूपाचा आहे ते सिद्ध व्हायचं आहे. गुन्हा केला एवढं नक्की झालेलं आहे, आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुमच्या कृतीतून. शेवटी बघा, एखाद्याने गुन्हा केला ना, तर तो गुन्हेगाराला ते झोपायला देत नाही. तो जगाला फसवू शकतो, जगाच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो, जगाच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो, पण स्वतःशी ते लपवू शकत नाही. स्वतःला तो फसवू शकत नाही, स्वतःपासून ती गोष्ट लपवू शकत नाही. म्हणून ही घटना घडलेली आहे. त्यांनी स्वतःपासून ते लपवू शकले नाहीत, स्वतःला कन्व्हिन्स करू शकले नाही आहेत की हा घडलेला गुन्हा आपल्या हातून नाही घडला आहे, असं ते स्वतःला कन्व्हिन्स करू शकले नाहीत. म्हणून ते धावत पळत त्याने याचिका दाखल केली आहे. एक गेले याचक म्हणून कोर्टात की याचा विचार करा. एक त्यांनी पत्र व्यवहार केला आहे कोर्टाशी की माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही निर्णय देऊ नका. जे गरज नव्हतं, पण चोराच्या मानात चांदणे असो. पण आता एक संधी आहे तुम्हाला. ठीक आहे, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, आणि ते वाल्मिकी ऋषीने सिद्ध करून दाखवलेलं आहे. वाल्याचे वाल्मिकी होऊन हे वाल्मिकी ऋषीने सिद्ध करून दाखवले. ऋषी म्हणजे कोण? तो शोधक, शोध करणारा, खोज करणारा, रिसर्च करणारा म्हणजे ऋषी. म्हणजे तो शास्त्रज्ञ. त्याने काय शोध केला, काय जगासमोर आणून ठेवलं, तर म्हणजे रामाच्या जन्माच्या अगोदर त्यांनी रामचरित्र लिहिलं. रामचरित्र, प्रभू रामाचं जीवनक्रम लिहिलं. म्हणजे बघा, जन्म व्हायच्या अगोदर ते एवढं करू शकलेत, म्हणजे वाल्याचे वाल्मिकी झालेत. तर ही सर्वसाधारण गोष्ट आहे. हे शक्य आहे. हा त्याचा अर्थ हे शक्य आहे. जर तुम्ही वाल्या कोळी बनला असाल तर वाल्मिकी ऋषी होऊ शकता, आणि आजोबांचं नाव अबाधित राखू शकता. जे तुमच्या पित्याश्रेणी नेस्तानाभूत केलं, धुळीस मिळवलं आहे. मी तुम्हाला दोष नाही देत आहे. तुम्ही तुमच्या पित्याला आदर केलात, पित्याच्या मार्गावर चाललात, ओके. पण एका मर्यादेनंतर तुम्हाला थांबायला हवं. तुम्ही कुठे चुकताय, कुठे बरोबर आहे हे तुम्हाला कळत असेल. तुमच्या आजोबांनी काय केलं आणि तुमच्या पित्यानी काय केलं, आजोबा आणि पिता यातील फरक तुमच्या लक्षात आला असेल. महत्त्वाकांक्षा असावी, पण लोभ नसावा, स्वार्थ नसावा. महत्त्वाकांक्षा प्रत्येकाची असावी. मुख्यमंत्रीच काय, तर तुम्ही पंतप्रधानच काय, तर राष्ट्रपती, या देशाचा प्रथम नागरिक म्हणजे राजा कोण, तर राष्ट्रपती. राष्ट्रपती होऊ शकता, पण कधी प्रामाणिक असाल तर. प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली. आदुबाळ आता गायब आहेत. सार्वजनिक जीवनातून, राजकारणातून गायब झालेले आहेत, कारण त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या दरवाज्यात येऊन उभे राहिलेले आहेत. त्याचे परिणाम ते भोगत आहेत. आता बस झालं. 100 खोके, 50 खोके, गद्दार, माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आजोबांचं नाव, खूप झालं. 50 खोके तुम्हीच आता पोचवताय. तुमच्यावर आरोप केलेला आहे. त्या दोघांनी ज्यांनी आरोप केले त्याच्यामधील एक निलेश ओझा यांनी ते आम्हाला लालूच दिली गेली 50 खोक्यांची, की तुम्ही जे काय पिटिशन दाखल केलेलं आहे ते मागे घ्या म्हणून 50 खोक्यांची तुम्ही लालूच दाखवली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या विरोधात तुम्ही एक शब्दसुद्धा बोललात नाही. याचा अर्थ तुम्ही ते मान्य केलं. उभाटामधील कोणतरी एक आमदार यांनी एक ऑफर दिली त्यांना की 50 खोके घ्या आणि गप्प बसा, आणि जे काय असेल तुमच्याकडे पुरावे
ते नष्ट करा, हा त्याचा अर्थ झाला. कारण याचा इन्कार विरोध तुमच्या पिताश्रींनी सुद्धा केले नाहीत. तुमचे जे प्रवक्तक आहेत, सकाळी सकाळी उठल्या उठल्या संजय राऊत, संजय राजाराम राऊत, निलेश राणेंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनीही नाही केलं ना. तुमचे जे प्रवक्ते चाटुकार, चमचे, लाळघोटे, त्यांनी नाही केलं. मित्रा, मी एक गोष्ट तुला सांगतोय. आता मित्र म्हणून तुझ्यावर एकेरी बोलतोय आदित्य ठाकरे बरोबर, आणि आम्ही बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. एक कळकळीची विनंती आहे मित्रा, तुझ्या सोबत जे आहेत ना ते सगळे चमचे आहेत, चाटुकार आहेत, लाळघोटे आहेत. एक गोष्ट सांगतो, एका राजाला तलम कपडे चढवले गेले असं भासवलं गेलं, आणि दरबाऱ्यांनी काय सांगितलं की राजा ज्या शिंप्याने ते कपडे घातलेत त्यावेळेस काय सांगितलं की जर हे कपडे कोणाला दिसत नसतील, हे वस्त्र कोणाला दिसत नसेल, हे तलम वस्त्र आहे, तर तो गुन्हेगार आहे, तो पापी आहे, आणि पाप्यालाही दिसणार नाही. मग ते पहिलं कोणी मान्य केलं? ते कोणी मान्य केलं तर दरबाऱ्यांनी. जे दरबारी, त्यांचे हुजरे, चाटुकार, लाळघोटे करणारे, सतरंजी अंतरणारे, त्यांचे चाटुकार अवतीभोवतीचे त्या राजेच्या, आणि काय म्हणाले, हां हां आम्हाला दिसलं, मान्य केलं. आणि नग्न स्वरूपात त्यांनी पुऱ्या राज्यामध्ये त्याची प्रचार शोभा काढली, त्याची शोभायात्रा काढली, म्हणजे थोडक्यात धिंड काढली. शोभायात्रा नाही काढली तर धिंड काढली. कारण जनतेला दिसत होते नागडे आहेत, पण जनता कशाला बोलते? ते हां हां हो हो, पण त्यांना ते मान्य करत होते मनात, नागडा आहे काय, राजे आहे काय बोलणार, आणि त्यांचे हे हुजरे काय बोलणार, त्यांच्या प्रवक्त्यांबद्दल काय बोलणार. अशीच गोष्ट घडते तुमच्या पिताश्रींबरोबर आणि तुमच्यासोबत सुद्धा हीच गोष्ट घडते. जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, जे पत्रकार आहेत, जे संपादक आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे, ते सुद्धा तेच करत आहेत. त्यांनी तुमच्या पिताश्रींना हिरो बनवलं, नंबर 1 मुख्यमंत्री बनवलं. फक्त जाहिरात, आणि हे प्रवक्ते तुमचे. त्या राजासारखी अवस्था करून घेऊ नका, अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्या कळकळीच्या विनंतीमागे एकच कारण आहे की बाळासाहेबांचं स्नेह आम्ही उपभोगलं आहे. तुमच्या आजीचं म्हणजे मातोश्रींचं स्नेह, त्यांचं प्रेम आणि आम्हाला मिळालेलं आहे एक शिवसैनिक म्हणून. त्या मातोश्रीवरती त्यांच्या हातचा एक घास आम्ही खाल्लेला आहे, म्हणून ही कळकळीची विनंती आहे. गेले आदुबाळ कोणीकडे, राजकारण चहूकडे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, थांबा आता, ही कळकळीची विनंती आहे. आणि एक प्रामाणिक स्वच्छ राजकारण करा. प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली. खोटेपणा, लबाडी ही एका काळापर्यंत, एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर नाही. ती आपल्या आयुष्यभरासाठी नाही उपयोगाला येत. हे अनुभवातून सुद्धा सांगतोय, हे मी बघितलंय, अनुभवलंय सुद्धा मी. म्हणून आदित्य ठाकरे या एका मित्राला ही कळकळीची विनंती आहे. तुमचे जे समर्थक आहेत, चाटुकार आहेत, त्यांच्या नादी लागू नका आणि स्वतःला सिद्ध करा. आणि जर तुम्ही वाल्या कोळी बनला असाल, तुम्ही ते मान्य केलेलं आहे, कोर्टात जाऊन ती याचिका दाखल करून, पत्र दाखल करून कोर्टासमोर की माझं वक्तव्य ऐकल्याशिवाय तुम्ही हे देऊ नका म्हणून, माझे विचार समजून घेतल्याशिवाय, माझं म्हणणं समजून घेतल्याशिवाय, त्यावरून तुम्ही मान्य केलेलं आहे, स्वतःहून ते मान्य केलेलं आहे की तुमच्याकडून गुन्हा घडलेला आहे. आणि तेच धरून मी म्हणतोय, जर वाल्या कोळी झाला असाल तर वाल्मिकी बनायलाही वेळ जाणार नाही. पण ते नारद मुनींचं ऐका, आणि भले तुम्हाला राम राम म्हणता येत नसेल तर मरा म्हणा आणि रामायण लिहा. हेच वास्तव आहे. हे वास्तव मी तुमच्यासमोर ठेवते. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील लाईक करा, आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकाच.
भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र.